1680 रायगड किल्ला स्वराज्याचे हृदयस्थळ। छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात शोककळा पसरली होती। पण फक्त शोकच नव्हता, दरबारात सत्ता संघर्ष सुरू झाला होता। छत्रपतींच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाई आपल्या मुलगा राजारामसाठी संघर्ष करत होत्या। इतिहासकार सर जदुनाथ सरकार सांगतात की सोयराबाईंचा मृत्यू नैसर्गिक आजारामुळे नव्हता, तर दरबारातील राजकारण आणि गादीवरील सत्ता संघर्षामुळे घडला। सोयराबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी, आपल्या मुलगा राजाराम यांची आई, रायगड किल्ल्यात दरबारात महत्त्वाची भूमिका बजावत होत्या। गोविंद साखरम सरदेसाई त्यांच्या ग्रंथात लिहितात की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादीचा प्रश्न गंभीरपणे समोर आला आणि सोयराबाई आपल्या मुलगा राजारामला गादीवर बसवण्याचा कट करत होत्या। दरबारात काही महत्त्वाचे सरदार जसे की सिद्धराज भोसले, मुख्तार खान भोसले आणि दाभोळकर सरदार संभाजी महाराजांचा पाठिंबा करत होते। त्यामुळे दरबारातील वातावरण एकदम तणावपूर्ण बनले। समर्थक आणि विरोधक दोन्ही गट सत्ता मिळवण्यासाठी सज्ज होते। सर जदुनाथ सरकार लिहितात की सोयराबाईंचा मृत्यू नैसर्गिक आजारामुळे नव्हता, तर राजकारण आणि सत्ता संघर्षामुळे घडला। काही दस्तऐवजांमध्ये विषप्रयोगाचा उल्लेख आहे, पण कोणत्या व्यक्तीने विष दिले किंवा संभाजी महाराजांचा सहभाग होता की नाही हे निश्चित पुराव्यानुसार सांगता येत नाही, असे गोविंद साखरम सरदेसाई नमूद करतात। इतिहासकार नाथाजी आपटे असा दृष्टिकोन मांडतात की सोयराबाईंचा मृत्यू हा दरबारातील कट, सरदारांच्या धोरणात्मक निर्णय आणि गादीवरील सत्ता संघर्षाचा परिणाम होता। या घटनांनी पुढील स्वराज्यातील राजकारण निश्चित केले आणि संभाजी महाराजांचा उदय सुनिश्चित केला। सोयराबाईंचा मृत्यू हा फक्त इतिहासातील एक दुःखद घटना नव्हती, तर आपल्याला शिकवणारा प्रसंग आहे। सत्ता संघर्ष, नेतृत्व आणि धैर्याचे महत्त्व। सर जदुनाथ सरकार, गोविंद साखरम सरदेसाई आणि नाथाजी आपटे यांच्या पुराव्यानुसार संभाजी महाराजांचा थेट सहभाग नाही, त्यामुळे सत्यावर आधारित विचार करणे आणि धैर्य टिकवणे किती गरजेचे आहे हे आपल्याला समजते।